नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। तर सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करते तरी बऱ्याच ताईंना प्रोत्साहन भत्ता हा मिळत नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ रिपीट होत आहे, परंतु ताईंनो कामाचा आहे, आपण पूर्ण बघावा। बघा, त्याच्यासाठी आपल्याला जर बघायचं असेल तर MPR आपल्याला वाटत असेल, आपल्या मनात जर शंका असेल तर आपण MPR चेक करा, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे किंवा नाही, हे आपल्याला क्लिअर होऊन जाईल आणि त्याच पद्धतीने आपल्याला मग पुढच्या महिन्याला आपल्याला दुरुस्ती करता येते। आता आज तुमची 11 तारीख येऊन गेली, परंतु आपलं अजूनही मानधन आलेलं नाही, परंतु अशी चर्चा आहे की 15 तारखेपर्यंत आपलं प्रोत्साहन भत्ता आणि पूर्ण केंद्र राज्याचं मानधन एकत्रितरित्या होऊन जाणार आहे। स्पर्श प्रणालीमुळे वेळ लागतोय अशी तरी प्राथमिक माहिती आहे, पण नक्की क्लिअर मात्र नाही, परंतु आपल्या सगळ्यांना मानधनाची खरंच खूप गरज आहे। आणि प्रोत्साहन भत्ता जर तुम्ही 7 तारखेचं बघितल्यानंतर, कारण डॅशबोर्ड त्यापर्यंत जे असतं ते MPR हा अपडेट होऊन जातो, त्याच्यामुळे 7 तारखेनंतर प्रोत्साहन भत्ता आणि आपले एकत्रित केंद्र राज्याचं मानधन जर दर महिन्याला आपल्याला मिळायला लागलं तर खरंच आपल्यासाठी खूप चांगलं होईल। तर ताईंनो, आज जाणून घेऊया की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण काम करतोय, पण आपलं चुकतंय का आपलं बरोबर आहे हेच फक्त आपल्याला चेक करायचं। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला MPR ह्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे, MPR चेक करायचा मागच्या महिन्याचा। आणि हा MPR आपण जर इथं क्लिक केलं तर आपण साधारणतः मागील पण बघू शकतो, आपल्याला वाटलं तर आपण याच्यावर क्लिक करून मागचं जरी बघू शकतो। बघा, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ते हे केलं, बघा असं जर केलं तर साधारणतः जून महिन्यापासूनचं तुम्ही कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। बघा, कन्फर्मवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते दिसून जाणार आहे आरामात की आपल्याला जून महिन्याचा। आता बघा, मी कन्फर्मवर क्लिक करते, जर तुम्ही वर पाहिलं तर जून महिना हा आपला येऊन गेलेला आहे, तर आपण जून महिन्याचं जो आपला अहवाल असेल तो आपण अशा पद्धतीने बघू शकतो। पण आपल्याला आता जून महिन्याचा प्रोत्साहन भत्ता भेटून गेलेला आहे, आपल्याला फक्त फेब्रुवारी महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आपला बाकी आहे। आपला जानेवारीपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता येऊन गेला, त्याच्यामुळे मागचं तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही बघू शकता, परंतु सद्यस्थितीला आपण आता फक्त फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचाच जर पाहिला तर खूप बरं होईल। तर मग आपण आता जून महिना झालेला आहे, तर मला चालू जानेवारी महिना मार्च महिना करायचा आहे, तर याच्यावर क्लिक करेल। याच्यावर क्लिक केल्यानंतर 26 केल्याबरोबर आपल्यासमोर मार्च महिन्याला कन्फर्मवर क्लिक करेल। क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपल्यासमोर आपले जे ऑप्शन असतात ते उपलब्ध होतात। आणि आता इथं तुम्हाला बघायचं, इथून सुरुवात आहे, तर बघा पहिलं ऑप्शन आहे आपलं इथलं, कधी पाहताना पूर्ण पाहत असताना तर आपली सुरुवात येते प्रोत्साहन भत्ताची ह्या कॉलमपासून। बघा, हा जो कॉलम आहे इथून आपली सुरुवात होते। मग इथं आपला THR आणि गरम ताजा आहार असे दोघेही असतात, म्हणजे गरोदर स्तनदा मुलं 6 महिने तर 3 वर्षे आणि 3 ते 6। तर त्याच्यासाठी आपण जर इथं क्लिक केलं तर इथे पण आपल्याला आकडा दिसतो, आणि त्याच्यानंतर तपशीलवर क्लिक केलं तरी आपल्याला समजून जातात। आपण तपशीलवर क्लिक करू तर इथे देखील तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने म्हणजे आपण दिलेलं हे अगदी झटपट आणि पटक्यात आपल्याला बघायला मिळतं। तर आपले पात्र माता गरोदर नोंदणीकृत 2 आहेत, त्यांना दोघांना आहार दिलेला आहे, 50 दिवसांसाठी दिलेला आहे, संख्या 2 आहे असं आपल्याला चेक करायचं। आता 6 माता आहेत, तर 6 मातांना दिलेले पूर्ण 6 मातांना 25 दिवसाप्रमाणे दिलेलं आहे असं चेक करायचं। हे आपलं जर कंप्लीट असेल म्हणजे आपल्याला आपली इथं 2 मार्क आहेत या सगळ्या याच्यामध्ये, पूर्ण याच्यामध्ये 2 मार्क असतात, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। वरचा जो THRचा कॉलम आहे इथपर्यंत, बघा इथून सुरुवात होतो तर इथपर्यंतचा जो कॉलम आहे तर हा THRचा आहे पूर्ण, तर इथे आपला पूर्ण 1 मार्क आहे आणि इथं खालचं 3 ते 6ला 1 मार्क आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं। आणि इथं देखील आता तुमचा 3 ते 6चा जो आकडा आहे, बघा 3 ते 6 तर आकडा एकूण नोंदणीकृत 28 आहेत, त्यापैकी गरम ताजा आहार दिलेले 28, 583 एकूण आलेले दिवस। तर हे आपल्याला बघायचं, आता 100% प्रोत्साहन भत्ता हा मिळणार अशी खात्री मला आहे, कारण की जे माझे आकडे आहेत ते बऱ्यापैकी 100% आकडे आहेत। 100% जरी नसतील तर आपल्याला इथं हा आकडा आपला 90% असणं महत्त्वाचं आहे। आणि इथं तुम्हाला 95% मी सांगितलेलं होतं THRचं, तर THRसाठी आपल्याला 95% पाहिजे आणि इथं आपल्याला 90% पाहिजे, असे आपल्याला आहेत 80%, 90% आणि 95%। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं। पूर्व शालेय शिक्षणसाठी आपल्याला 80%चं निकष आहे, तर हे देखील आपल्याला तेवढंच लक्षात ठेवायचे। ते बघून झाल्यानंतर मग आपल्याला पूर्व शालेय शिक्षण याच्यामध्ये देखील आपल्याला मार्क आहे, म्हणजे असे आपले एकूण इथं
3 ते 4 मार्क आपले होऊन जातात, त्याच्यामुळे हे आपल्याला चेक करायचं. डेटावर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला ती माहिती मिळणार आहे. बघा इथं आपण क्लिक केलं की कोणत्या मुलाची किती दिवस उपस्थिती आहे. बघा आपल्याला अगदी एक उपस्थिती आपण अशा पद्धतीने बालकांची बघू शकतो. कोणता बालक किती दिवसासाठी हजर होता. तर इथे तुम्ही जर नजर टाकली तर बालकांच्या नावासमोर बघा अशा पद्धतीने 24. तर अशा पद्धतीने आपल्याला मागच्या मार्च महिन्यामध्ये 24 दिवस होते, आपल्याला 2 सुट्ट्या आलेल्या होत्या. तर असं आपल्याला बघायचं आहे. इथं जर आपण पाहिलं तर आपलं लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्या बालकांचं आपण पूर्व शालेय शिक्षणाची उपस्थिती जी आहे ती कशा पद्धतीने आहे. तर इथे समोर तुम्ही पाहू शकता आणि याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपल्याला इथं 80%चं प्रमाण आपल्याला आहे. त्याच्यामुळे 80%च्या प्रमाणाच्या हिशोबाने माझं हे काम 90%च्या वर आहे. कारण की 2 ते 3 मुलं जर तुम्ही इथं पाहिले तर लगेच लक्षात येतं. इथं एक 11 दिवसाचा, एक दिवसाचा आणि आपण वर पाहिले तर एक बालक 2 दिवसाचा, कारण त्याला नोंदणीच तेव्हा केली त्याच्यामुळे त्याचे 2 दिवस आले. तर अशा पद्धतीने माझं 90%च्या वर काम झालेलं, त्याच्यामुळे इथं देखील हा मार्क माझा फिक्स आहे. तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर खालचा जे ऑप्शन आहे तर इथे मात्र आपले 4 मार्क्स आहेत. ते वरचे झाले 4 आणि इथे आपले 4 मार्क आहेत, एवढं लक्षात ठेवा. तर ते 4 कोणते, जो पहिला कॉलम आहे, पहिल्या कॉलमला 1, दुसऱ्या कॉलमला, आता इथं कन्फर्म मला 1 मार्क कारण 0 आहे. इथं देखील कन्फर्म मला 1 मार्क आहे. इथे देखील माझा एकच लाभार्थी तिथं म्हणजे 1, म्हणजे हे 3 मार्क झाले. वरचे 4 झाले, 7 झाले. म्हणजे वरचे 3च असतात आणि इथं आपल्या ग्रेडेशनला 4 मार्क असतात. 4 आणि 3 7 मार्क तर कन्फर्म झाले. त्याच्यानंतर VHND ला नंतर CBE आणि स्टॉक मी भरलेलाच आहे. VHND माझं भरलेलंच आहे. तर इथं जो अहवाल आहे तर अहवालामध्ये आपले 7 गुण असतात, लक्षात ठेवा. हा जो पूर्ण अहवाल आहे ग्रेडेशनला 4 आणि वरचं जे तुम्हाला पूर्व शालेय शिक्षणाला 1, पूर्व शालेय शिक्षणासाठीचा 1 मार्क असतो आणि वरचे जे असतात गरम ताजा आणि THR साठी 2 असे इथले 3 मार्क आणि ग्रेडेशनचे 4 आणि VHND 1, VHND 8वा 9वा CBE आणि 10वा स्टॉक असे आपल्याला एकूण 10 गुण असतात. मग VHND आपण भरतोच, CBE आपण भरतोच, स्टॉक आपण भरतोच. 3 मार्क आपल्या हातातलेच आहेत आणि त्याच्यानंतर वरचे 3 मार्क देखील आपल्या हातातले आहेत. मग 3 आणि 3 6 मार्क्स तुमचे इथंच झाले. तर इथे जर तुम्ही 1-2 मार्क्स जर मिळवला तरी तुम्हाला पैसे मिळत आहेत. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित नियोजन जर तुम्ही केलं, परफेक्ट नियोजन जर केलं करत असताना, काम करत असताना, तर 100% आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता आहे तर तो आपल्याला मिळणारच. आणि आता असं ऐकण्यात आलेलं आहे की, म्हणजे ही पण चर्चा आहे, मला क्लिअर माहिती नाही की जेवढे गुण असतील तेवढे तरी कमीत कमी पैसे मिळाले पाहिजेत, म्हणून आपल्या युनियनने प्रयत्न केलेले आहेत, त्याला अनुमती मिळालेली आहे. पण अजून मला देखील क्लिअर नाही, पण मिळायला पाहिजे आणि त्यांनी द्यायला पाहिजे अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. कारण की माझ्या खूप साऱ्या भगिनी 6 मार्क्स मिळवत आहेत पण 7वा मार्क्स मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचा प्रोत्साहन भत्ता जातोय. त्याच्यामुळे ताईंनो एवढंच बघायचं आहे की आपल्याला तुमचा प्रोत्साहन भत्ता का आला आणि किंवा तुमचा प्रोत्साहन भत्ता 100% तुम्हाला मिळेल. तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला हे सगळं बघून घ्यावं लागलं. तुम्हाला असं वाटलं की आता हे सगळं बघून झालं तर मग आपल्याला आता स्टॉक जर बघायचा आहे तर स्टॉक तुम्ही इथं जाऊन बघू शकता. आता इथे आपला जवळजवळ 7 मार्कांचं आपण इथंच पाहिलं वरच. तर आता स्टॉकमध्ये जर गेलो, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर इथे आपल्याला स्टॉक रजिस्टर आहे. तर ते स्टॉक रजिस्टर जर तुम्ही डाउनलोड केलं तर इथे तुम्ही ते बघू शकता. हे बघा, पुरकार नोंदी, हे जे रजिस्टर आहे पुरकार नोंदीचा साठा. तर हे जर तुम्ही हे केलं, डाउनलोड केलं तर नक्कीच बघा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला तिथं एकदा क्लिक करायचं किंवा कुठल्या दुसऱ्या ऑप्शनला जर क्लिक केलं थोडा वेळ लागतो. तर ते लगेच आपल्याला बघा डाउनलोड होतं. डाउनलोडवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला याच्यात जर तुम्ही चेक केलं तर तुमचा स्टॉक तुम्ही भरलेला आहे किंवा नाही, तर फाईल डाउनलोड झालेली आहे, भरलेला आहे किंवा नाही. तर याच्यासाठी मात्र तुम्हाला माय फाईल ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला तिथं ते बघायचं आहे. ते देखील तुम्हाला दाखवून देते बघा. आपल्या याच्यामध्ये माय फाईल आहे, माय फाईलमध्ये क्लिक करायचं. याच्यात क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड्समध्ये बघा इथं ऑप्शन आहे, याच्यावर आपल्याला जायचं आहे. याच्यावर जाऊन मग तुम्हाला तिथं ते डाउनलोड झालेली फाईल ही दिसणार आहे. हे बघा आता वरच आलेली फाईल आहे. तर त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला स्टॉक हा भरलेला आहे किंवा नाही हे देखील तुम्ही बघू शकता. बघा इथेच आपल्याला सगळी आकडेवारी ही दिसून जाते. आपण त्या पद्धतीने देखील चेक जरी केलं तरी आपल्याला ते लगेच लक्षात येतं. हे पूर्व शालेय शिक्षणाचं डाउनलोड झालेलं आहे. स्टॉकचं रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे आपण स्टॉक भरलेला आहे की नाही बघा, स्टॉकच आहे मी जे डाउनलोड केलं ते.
तर इथं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला जे स्टॉकचे आकडे आहेत, स्टॉकच रजिस्टर आहे हे, तर ह्या पद्धतीने आपल्याला आकडेवारी दिसते. म्हणजे आपण अशा पद्धतीने ताईनो तुम्ही स्टॉक रजिस्टर देखील भरलेला आहे किंवा नाही बघू शकता. तर मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण जे पण काम करत आहोत तर त्या कामाचं आपल्याला 100% मोबदला कसा मिळावा हाच माझा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे ताईनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील तर नक्कीच सांगा, मी माझ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.